मी नाराज आहे ऍक्च्युली. तर नाराज काय ते सांगा तुम्ही. नाराज मॅडम आहेत पैसे गेल्यामुळे. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर तुम्ही आता खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहेत, कारण की तुम्हाला माहितीच आहे की माझ्या हाताला इंजुरी झालेली आहे. तर हे दाखवू तुम्हाला, हे बघा. अजून काही हे सूज वसरली नाही आहे. तर चालू आहे ट्रीटमेंट. ॲक्च्युली आता फिजिओथेरपिस्टकडे जाते मी. तर 4-5 सेशन आहेत फिजिओथेरपिस्टचे. मग काय फरक पडला तर तिथं म्हणजे बरे होईल ते बोलले आहेत ॲक्च्युली त्या 4-5 सेशनमध्ये. किंवा नाही झालं तर मग पुढची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे मला आता मी हातात धरलं आहे खरं. तर जास्त असं काम करता येत नाही घरातलं, म्हणून आज मी बोलवली आहे. अर्बन सर्व्हिस आहे इथे एक, चांगले सगळ्यांना माहिती असेल इथे जे दुबईत लोक राहतात. तर ती त्यांची होम हाऊसकीपिंगची सर्व्हिस आहे. तर ती आज मी बोलवली आहे. तर 1 BHKसाठी मी आज बोलवली आहे. आणि आता तिला मी विचारलं शूट करू शकते का, तर ती म्हणजे अलाउड नाही आहे त्यांना. तर मी आता तुम्हाला फक्त दाखवते की आता इथे घर कसं आहे, आणि मग ती गेल्यानंतर मग किती, तिला 2 तासासाठी बोलवलं आहे आम्ही. तर त्याचे पैसे वगैरे किती आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर आता मी दाखवते तुम्हाला घर कसं आहे. ती ॲक्च्युली आता बाल्कनीमध्ये आहे. मी आता तुम्हाला फक्त दाखवते की काय काय केलं तिनं आपण 2 तासामध्ये. बघूयात. आता तिने टायमर पण तिचा आल्यानंतर ऑन केलेला आहे. आणि तिचे इक्विपमेंट तिने आणलेले आहेत. आपलं काही जास्त नाही वापरत आहे, तिचं आणलेलं आहे सगळं. तर आता इथे बेडरूममध्ये दाखवते तुम्हाला. आता 2 दिवस झालं मला काही जास्त काम करता येत नाही ना हाताने. आता हे हातात धरले तरी ह्या बाजू तरी हात दुखतोय असा. तर इथे बघा, बेड पण तिला मी क्लीन करायला सांगणार आहे. इथे बेडशीट वगैरे काढून ठेवली आहे मी. आणि इकडे थोडंसं क्लिनिंग करायला सांगेन, कारण की मला आठवडं झालं काही जास्त क्लीनच करता येत नाही घरामध्ये. मग इकडे वॉशरूम पण बघा आता असं आहे. तिला मी सांगेन ते तिचं सगळं इक्विपमेंट तिनंच आणलेलं आहे. तर वॉशरूम पण मी क्लीन करायला लावेल, म्हणजे बघूया आपण नंतर डिफरन्स कसं केलं आहे तिने क्लीन. आणि इकडे आता ती बाल्कनीमध्ये आहे. आता ते बघा रॅक वगैरे पण आता आणून ठेवले. आणि हे तिचं सगळं सामान आहे, हे सगळं तिचंच आहे. म्हणजे जे आहे सर्व्हिस आपल्याला देणार आहेत. कौस्तुभ बरा आहेस? कौस्तुभ पण आजारी होता, आज जरा बरा आहे, ताप येत होता. तर हे सगळे इक्विपमेंट घेऊन आलेले आहेत ते क्लीनर. आणि इकडे मी सकाळचा नाश्ता झाला आहे. आणि इथे भांडी आहेत बघा. आता ही किचनमधली भांडी वगैरे पण तीच क्लीन करणार. इकडे असं आहे मग आपण. आणि हॉलमध्ये पण सांगितले की क्लीन करायला. आत्ता ती बाल्कनीमध्ये आहे, बाल्कनी क्लीन करते ती. तर ठीक आहे, चला बघूया. ॲक्च्युली तर ती काय काय करते बघूया. 1 तासात तिने टायमर ऑन केला आहे. काय काय होते बघूया. माझा नाश्ता झालेला आहे, नाश्त्याची भांडी आहेत. अजून जेवण चालू आहे माझं, कारण सकाळीच बोलवलं आहे आम्ही. A few moments later. येतं सगळं घर वगैरे क्लीन करून. कसं वाटत आहे तुला? मस्त, एकदम छान क्लीन केलं खरं. पण थोडंसं मी नाराज आहे ॲक्च्युली. तर नाराज काय ते सांगा तुम्ही. नाराज मॅडम आहेत पैसे गेल्यामुळे. पैसे त्यांनी आधी सांगितले 2 तासाचे, तर थोडंसं एक्सटेंड झालं ना 2 तासाच्या वरती. तर तिनं जॉब ज्यावेळेस एंड केला त्यावेळेस किती झाले पैसे? 104. तर 104 दिरहम झाले. आणि आधी आम्ही बुक केलेलं 2 तासासाठी, तर ते 84 होते, म्हणजे 8-16. जवळजवळ इंडियाचे 1600 वगैरे ना, किती होतात? 1600-1650. हां, 1650. तर आत्ता तिला कामच, म्हणजे आमचं घर पण मोठं आहे ना, 1 BHK आहे. आणि भांडी होती, मग अशी दाखवलंच तुम्हाला कसं घर होतं. पण क्लिनिंग एकदम मस्त आहे, एकदम चकाचक केलं तिने क्लीन. काय बोलायचं ना, हो एकदम चांगलं केलं मस्त आहे. केलं. तुम्हाला मी दाखवते, एकदम स्पॉटलेस मस्त केले तिने. फक्त जरा पैसे मला असं वाटतं की जास्त गेले. पण त्यांचं ते इक्विपमेंट आणि त्यांचं ते क्लिनिंगचं जे असतं ना सामान, ते पण वेगळं होतं. आता वास पण घरामध्ये किती व्यवस्थित केलं. त्यांचं ते लिक्विड वगैरे असतं ते वेगळं असतं. इंडस्ट्रियल ग्रेड वापरतो. व्हॅक्यूम क्लीनर पण किती व्यवस्थित. हे सोफा पण क्लीन केला व्यवस्थित करतो. फक्त ती शूटिंग करून दिलं नाही तिला, असेल त्यांचं काही कंपनीचं काय.
जास्त घर दाखव ना किती व्यवस्थित. घर दाखवले तुम्हाला मी क्लीन केले, फक्त पैसे जरा मला वाटतात जास्त तेवढे. नाही आपलं घर मोठं आहे. हां, आणि भांडी वगैरे पण जास्त होती. भांडी मग अशी दाखवून तेवढी होती तरी. पण मला वाटतंय की तिला जवळजवळ तिला 3 तास लागले काय? हो 2च्या ऐवजी 3 किती लागली? 11:45 लागली. 12:15 आलेली आता 2:45 वाजता. पण ती बोलली नाही असं तिने बोलायला पाहिजे ना, 2 तास झाले त्याला इन्फॉर्म करायला पाहिजे. नाही ते काम घेतलेलं तर पूर्ण केलं पाहिजे. एक्स्ट्रा थोडे झाले. ठीक आहे चलो, पहिल्यांदाच आम्हाला आपण आता व्यवस्थित दाखवून गेलं ना आणि मग हां मग चालेल. आता बघते, दाखवले तुम्हाला पैसे. आता तर आता किती खर्च आलाय ते सांगा. 104 दिला म्हणजे किती इंडियन किती इंडियन 2000 2100 रुपये. 2100 रुपये आणि आपण 1600ला म्हणजे 400 रुपये एक्स्ट्रा. 400. ठीक आहे, पण असू द्या. असं आपण बोलता सुद्धा येत नाही ना की बस करा वगैरे असं. आम्हाला हे आम्ही पहिल्यांदाच पहिलेच आमचा एक्सपिरियन्स आहे की सर्व्हिस कशी असते काय. एकदा आमच्या ह्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलेलो त्यावेळेस त्यांनी सर्व्हिस बोलवली होती. हो त्याला पहिल्यांदा त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला कळालं की असं ह्यांना माहीत होतं आधी की, पण मी पहिल्यांदाच बघितलेलं की त्याच्याकडे मग त्यांचे इक्विपमेंट असतात, मोठ्या मोठ्या अशा बॅग असतात. ते मग व्हॅक्यूम क्लिनर असतं त्याच्यामध्ये, मॉप असतो, सगळं त्याच्यामध्येच असतं. आपलं काय वापरत नाही ते सगळं त्यांचंच वापरतात. आणि मग त्यांना मी म्हटलं की आम्ही कधी बोलवलंच नाही, पण आता हे हातामुळं ते बोलले की आता व्यवस्थित क्लिनिंग नाही होते, मग कौतुक पण आजारी पडतोय सारखा. आणि आता आम्ही दोघं पण कौस्तुभ पण आजारी होतो, आम्ही पण आजारी होतो. योजनाचं झालं की कौस्तुभ आजारी पडला, कौस्तुभचं झालं की परत मी आजारी पडलो. म्हणजे एकामागून एक येतच होतं. आणि घरमध्ये घरात क्लिनिंग असं नव्हतंच गेलं कोणाकडे व्यवस्थित. मला काही करताच येत नाहीये, म्हणजे जास्त क्लिनिंग होत नाही माझ्याकडून. कारण की हात झाडू जरी उचलला तरी हात असा सुचतोय म्हणजे इकडे इकडे. आता जरा बरं आहे, फिजिओथेरपी ट्रीटमेंट जरा चालू आहे, तर त्याच्या मी बरं एक्सपिरियन्स कसा होता फिजिओथेरपीचा? सांगितलं सगळ्यात फिजिओथेरपीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. फरक पडला काय दोन ह्याच्यामध्ये? दोन ह्याच्यामध्ये तिला खूप चांगला. चांगला त्यांनी व्यायाम पण दिलाय मला, कसा व्यायाम करायचा. आणि ॲक्च्युली ते मशीन होते आणि व्हायब्रेशन दिले, ते सगळ्या नसा ज्या आहेत ना त्या सगळ्या अशा मोकळ्या झाल्या त्यामुळे. दोनच झाले सेशन, 5 सेशन आहेत ॲक्च्युली. त्यातल्या 2 सेशनमध्येच जरा मला फरक चांगला वाटतो. तरी पण मी गोळी खाते, म्हणजे पेन किलर खाते, त्याच्यामुळे एवढं कळत नाही आहे मला की नक्की किती म्हणजे दुखतंय की नाही. ॲक्च्युली हे कळत नाही पेन किलर खाल्ल्याने. पण फरक आज खाल्ली गोळी? हो खाल्ली. आता बघूया, ते गोळ्या संपल्यानंतर कळेल की नक्की काय म्हणजे दुखतंय की नाही. आणि आता कौस्तुभची एक्झाम पण आहे एक्झाम पण आली म्हणून ते बोलले की आता आपण एकदा क्लीन करून घेऊया, कारण की कौस्तुभ पण आजारी आहे आणि तो बरा होईना झाले. 2 आठवडे झालं आजारीच आहे. आणि मग मला पण ते सगळं बेडशीट वगैरे क्लीन करायला ते जमत नाही. म्हणजे ते आमचा बेड पण असा मोठा किंग साईज बेड आहे ना, त्याच्यावरचं ते बेडशीट घालायला सुद्धा मला जमत नव्हतं. ह्यांचं ऑफिस होतं, नाहीतर हे मला घरी असले की मदत करायची. पण आता ह्यांचे हे सकाळी जायचे ऑफिसला आणि आता ते परवा दिवशी झालं त्यांना पण विकनेस आला, उलट्या झाल्या, तर त्यांना सलाईन वगैरे लावून आणली. हे म्हटले काय पण असू दे, आपण आपलं क्लीनरच लावूया असं ह्यांचं म्हणणं होतं, क्लीनर लावायचं. पण त्यांना मी म्हटलं की क्लीनरपेक्षा आपण एकदा ही सर्व्हिस बोलवून बघूया. 2 तास असते सर्व्हिस, तर जे काही काम असेल आपण काय सांगू ते सगळं करतात. तर ठीक आहे, आधी आपण आता बघूया घर कसं किती क्लीन झालेला विचारूया आपण की मला एकदम मला तर काय बरंच वाटलं. एकदम मस्त निवांत होती मी. तिला मी फक्त जाऊन सांगायचे की हे भांडी क्लीन कर, आधी हे कर ते कर. मला तर काही बरंच वाटलं. फक्त पैसे जास्त गेले म्हणून मला जरा हे वाटायचं. तुमची आपण व्ह्यू घेऊया काय काही नाही. ठीक आहे, असं आजारी असल्यावरती थोडीशी बाहेरची हेल्प घेणं कधी चांगलं. तुम्हालाच वाटत नाही की माझे एवढे पैसे गेले असं वाटत? मला अजिबात वाटत नाही. मला असं शांत वाटतं. नाहीतर मी केल्यावरती मग ते जमत नाही ना. नवरा बायकोमध्ये होत नाहीत काम. त्यामध्ये 4 पैसे गेलेले बरे असतात. पण ती कधीतरी बरं आता सोपत आता पुढच्या आठवड्यात तुम्ही बोलवा का लगेच? पुढच्या आठवड्यात लगेच 100 दिरहम द्यायला तयार होईल का तुम्ही? पुढच्या आठवड्यात? हो नक्कीच. हो, मी करण्यापेक्षा ते त्यांना दिले बघा. तुम्ही कुठे बघताय मित्र? काय अवस्था आहे. बरोबर आहे. माझ्यात विकनेस आहे. मला बघा, माझा आवाज तरी येतो का तुम्हाला?
म्हणजे सांगा. आणि ही बायको असे प्रश्न विचारते मला काय प्रश्न विचारले? की पुढच्या आठवड्यात पण तुम्ही बोलवणार का? मग तसं नाही, आपण हळूहळू करायचं. एवढं 100 ग्राम द्यायपेक्षा जसं होईल तसं करायचं. म्हणजे एवढं नाही आपल्याला होणार. मग होईल तसं आपण करतच होतो ना. नाही. पण ते कौस्तुभ पण आजारी पडला, परत मी पण आजारी पडलो. आणि ते जेवणाचं पण आता मला व्यवस्थित चपात्या लाटता येत नाहीये. म्हणजे काही हो, तर असं आता आम्ही सांगितलेलं आहे चपात्या मैत्रिणीला तिच्या. ते घरी- पण लगेच दाखवा आम्ही तुम्हाला कशी अरेंजमेंट केलेली आहे आजारी. इथे फॅमिली बरोबर असल्यावरती कसं असतं, बाहेर परदेशात सगळे बोलतात राहणं चांगलं असं तसं. पण जेव्हा आजार पण येतं घरामध्ये तेव्हा कसं ॲडजस्ट करून राहावं लागतं सर्व गोष्टी. मग त्याला कम्युनिटी, तुम्ही कुठल्या कम्युनिटीमध्ये राहता, तिकडची माणसं कशी आहेत. आता माणसं ॲक्च्युली जसं मी आजारी झाले तर सगळे बघायला आले. हो, सगळे बघायला कम्युनिटी एवढे असतात. चांगले आहेत की असं इतकं मस्त वाटतं की आपल्या इंडियामध्ये कसं आता आपल्याला जर काय झालं तर लगेच मैत्रिणी वगैरे येऊन विचारून गेल्या काय हेल्प पाहिजे का, स्वयंपाक द्यायचा आहे का. आणि 2 वेळा एका मैत्रिणीने दिलं सुद्धा जेवण. म्हणजे मी नको नको म्हणत होते तर ती स्वतःहून घेऊन गेली. अजून एक खाली एक मैत्रीण आहे, ती पण सारखी विचारते काय देऊ का, चपात्या देऊ, भाजी देऊ. तर तसं ते बरं वाटतं काय आपल्याला. आणि हे आजारी होते तर त्यांना सलाईन लावली तर ह्यांचे लगेच मित्र ह्या बिल्डिंगमधलेच आमचेच लगेच त्यांना बघायला आले. तर आमच्याकडे काही कार नाही आहे तर ते स्वतः कार घेऊन आले. तिथे व्यवस्थित विचारपूस केली कसं आहे काय आहे. तरी आपल्याला आधार असा असला की बरं वाटतं जरा. मला पण मी एकटीच होते यांच्यासोबत तर ते दोघे आले तिथे की त्यांना बघूनच मला असं बरं वाटतं. अगदी काही सिरियस असं नव्हतं, फक्त त्यांना उलट्या होत होत्या आणि सलाईन लावलेली. पण असं बरं वाटतं की हां उद्या आपल्याला काही वेळ आली तर लोक आहेत चांगली. त्याच्यामुळे आपण कोणत्या कम्युनिटीमध्ये राहतोय इथे दुबईमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. आजूबाजूला आपल्यातली लोक आहेत का, हेल्प करणारी कशी लोक आहेत. त्याच्यामुळे इथे जर थोडंसं आम्हाला रेंट जास्त आहे पण वाटत नाही काही की असं काय आहे की नाही. थोडंसं इथे शारजामध्ये रेट कमी आहे पण ह्या बिल्डिंगमध्ये कसं सगळे इंडियन असल्यामुळे थोडंसं रेट जास्त आहे. पण आम्हाला असं वाटत नाही की कारण की कौस्तुभला पण फ्रेंड झालेले आहे तिथे. आणि असं अडचणीच्या काळात आपल्याला कोण ना कोणतरी थोडीशी मदत असेल तर बरं वाटतं. म्हणजे तर चला आता मी घर दाखवते तुम्हाला. आणि व्हिडिओ येत नाही येत तर एडिटिंग हात आमचा मोडलेला आहे. हे टेबल वगैरे पण पुसून घेतलं आहे तिनं. आणि इकडे सोफा पण क्लीन केला आहे. ह्या सगळ्या चेअर वगैरे तिने हलवलंच होता. आणि खालून बघा अजिबात धूळ दिसत नाही आता. तर इथे ह्या टेबलवर दाखवते. हे अरेंज पण तिनंच केलं. आधी खूप अस्ताव्यस्त पडलेलं ना तर तिने इथले पेपर्स वगैरे एक्स्ट्रा होते ते उचलले. आणि डायनिंग टेबल पण सेट करून ठेवले बघा. डायनिंग टेबल पुसून घेतला आहे. आणि फरशी क्लीन केली आहे. हे सगळे याच्यामध्ये पेपर्स गोळा करून एका बाजूला ठेवलेत. इथे वरती क्लीन करून घेतले सगळं. इथे पण अरेंज करून ठेवले तिनेच सगळं. आता किचनमध्ये बघूयात काय काय केलं आहे. हां, किचनमध्ये पण हे काउंटर्स पुसून घेतलेत. डब्बा वगैरे व्यवस्थित बॉटल हे सगळं अरेंज केले मी. काय असं मगाशी अरेंज केलं नव्हतं. पुन्हा इथं हे चांगला बघा गॅस रेंज चांगला पुसून काढला आहे तिने. हे बघा हे आपलं काय वापरलं नाही. हे माझं आधीचं टॉवल आहे, खराब झालं असेल ते. ती सगळे तिच्यात फायबर क्लोथ वगैरे सगळं तिचेच होते. इथे पण चांगलं पुसून घेतलं आहे. चिमणीचं नाही काय केलं वाटतं, फक्त वरचं पुसून घेतलं आहे असं. इथलं काउंटर पुसून घेतलं आहे. हे सगळे डबे वगैरे अरेंज केलेत. अस्ताव्यस्त होते ते सगळं ठेवले. आणि इकडे हे डबे पण पुसून घेतलेत तिने. हॅलो कसं तुला आज कसं वाटतं त्यांनी क्लीन कसं केलं? आवडलं क्लिनिंग? I'm going to the washroom. आता इथं बेडरूमचं दाखवते तुम्हाला. आता हे जे आहे साईड टेबल तो असं व्यवस्थित तिने क्लीन केला आहे. बॉटल्स वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आहे. आधी एवढं क्लीन नव्हतं. परत हा कॅरम बोर्ड पण तिने काढून सगळं स्वच्छ केलं आहे तिथलं. हे चेंज केलं आहे. बेडशीट चेंज केलं आहे. आणि पिलो कवर्स पण तिने चेंज करून घेतले. परत इथली ग्लास आहे ना ती क्लीन केली. आणि इकडे सगळं अरेंज केलं आहे. आणि इकडे पण सगळं हे बघा. थांब कसं मी दाखवते ना बाळा. तर आमचा हा व्हॅक्यूम क्लीनर काय वापरलं नव्हतं, तिचा सेपरेट होता. इथे पण तिनं सगळं अरेंज केलं आहे आणि पुसून घेतलं आहे.
हे पण बुक्स वगैरे पण अरेंज केलेत बघा तिने. आणि हे आता हे पण धुवायला देणार आहे. मोठं ब्लँकेट आता काही गरज नाही, एवढं थंडी नाही वाजत आहे. तर ते आता धुवायला मी आता सांगितले बाहेर, कारण घरामध्ये धुवू शकत नाही, हे खूप जाड आहे ना, वाळत नाही मग ते मशीनमध्ये नाही होत. त्याचं हेवी वेट होतं, मशीनच बंद पडते. एकदा मी टाकलेली पण ते खूप वेट होतं त्याचं, मशीनमध्ये नाही धुवू शकत आपण. मग लॉन्ड्रीमध्ये देणार आहे मी, कारण की ते ताप येत होतं ना कौस्तुभला, मग ते पण आता मी स्वच्छ करून घेणार आहे. इकडे तिने हे जे आहेत ना कपाट ते पण पुसून घेतले. आता इकडे आता आत बघूया, आतमध्ये बघू दे मला कसं केलंय त्याने. थांब ना कौस्तुभ सर, हा आले, थांब मी लावते. तुम्ही Smells very nice. नाईस ना, बघ छान केलंय ना त्यानं. It smells nice, right? त्यांचं हे मस्त असतं ना. इकडे हे काच पण त्याने बघा क्लीन किती केली. कौस्तुभला आवडलं वाटतं काय हे क्लीन केलंय.